नमस्कार, जय हिंद। आज आपण सुरुवात करणार आहोत गणितातील अतिशय महत्त्वाचा असलेला असा टॉपिक म्हणजे संख्याज्ञान। आता संख्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातल्या संख्यामध्ये कोणकोणत्या संख्या येतात ते आपण आधी बघूया। संख्यामध्ये आहेत नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या ह्यांचा एक गट येतो। त्याच्याच बरोबर समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, बरोबर। त्यानंतर त्रिकोणी संख्या, पंचकोनी संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव्य संख्या, विरुद्ध संख्या, गुणाकार संख्या, गुणाकार व्यस्त संख्या, या वेगवेगळ्या संख्यांचा आपण आधी अर्थ आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने असतात, कुठून सुरू होतात, कुठे संपतात, त्यातली मोठी संख्या कोणती, छोटी संख्या कोणती, अशा वेगवेगळ्या पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहोत। तर आता आपण सुरू करणार आहोत संख्याज्ञान। संख्यांमध्ये आपण बघणार आहोत आपली पहिली संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या। बरं, आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्या मालिकेची सुरुवात ही 1 ने होते आणि तिचा शेवट हा अनंत असतो त्याला नैसर्गिक संख्या असे म्हणतात। म्हणजे बघा, ज्या संख्या मालिकेची सुरुवात 1 पासून होते आणि तिचा शेवट हा अनंतामध्ये होतो, म्हणजे तिचा शेवट आपण मोजू शकत नाही, अनंत म्हणजे न मोजता येणार असा तिचा शेवट असतो, त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। नैसर्गिक संख्या आपण रेग्युलर रूटीन मध्ये वेगवेगळ्या वस्तू मोजण्यासाठी यूज करतो, म्हणून ह्याला मोज संख्या असेही म्हणतात। ओके, नैसर्गिक संख्या जी आहे ना ती इंग्रजी मधल्या n या अक्षराने दर्शवली जाते। कोणत्या अक्षराने दर्शवली जाते? n या अक्षराने दर्शवली जाते। बघा, आता जी संख्या मालिका जिची सुरुवात 1 ने होते, कुठून होते? 1 ने सुरुवात होते, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 1 ही नैसर्गिक संख्या सर्वात लहान अशी नैसर्गिक संख्या आहे। पण जर आपण म्हणू सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती, तर ती आपण सांगू शकत नाही, कारण नैसर्गिक संख्यांचा शेवट जर अनंत आहे तर सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या जी आहे ती पण अनंतामध्ये आहे, ती आपण मोजू शकत नाही। ठीक आहे, बघा, दोन क्रमवार नैसर्गिक संख्या ज्या असतात ना त्यांचा जो फरक आहे, डिफरन्स आहे, तो असतो 1 चा। दोन क्रमवार नैसर्गिक संख्येमध्ये असलेला फरक हा नेहमी 1 चाच असतो। ठीक आहे, आता आपण याचे काही नियम लक्षात घेऊ आणि ते आपल्याला नियम पाठच ठेवायचे, तुम्हाला ते बाहेरच करावे लागणार आहे। ठीक आहे, 1 ते 100 मध्ये असलेल्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? काय प्रश्न होता? 1 ते 100 मध्ये असलेल्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? नैसर्गिक संख्या किती आहेत हे नाही विचारलं, काय विचारलं? एकूण असलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? म्हणजे 1 ते 100 मध्ये असलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज ही तुम्हाला लक्षातच ठेवायची आहे, ती आहे 5050। किती बेरीज आहे त्याची? 5050। आणि 1 ते 10 मध्ये असलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर ती आहे 55। किती बेरीज आहे त्यांची? 55। बरं, आता आपण अजून एक नियम बघूया। 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती? एकूण अंक किती? बरोबर आहे, काय प्रश्न होता? 1 ते 100 मध्ये एकूण किती अंक आहेत? आता हे आपण कसे काढणार बघा। हा, आता 1 ते 100 मध्ये 3 प्रकारचे अंक आहेत, 1 अंकी, 2 अंकी आणि 3 अंकी। आपण समजूया 1 अंकी असलेले असे किती अंक आहेत? तर 1 अंकी असलेले म्हणजे 1 ते 9 इथपर्यंत किती अंक झाले? 9। आणि हे 1 अंकी अंक आहेत म्हणून याला गुणाकार करूया 1 ने। मग बघूया 1 ते 100 मध्ये 2 अंकी असलेले असे अंक किती? तर 2 अंकी असलेले असे अंक 10 पासून सुरू होतात ते 99 पर्यंत, म्हणजे किती अंक आहेत? 90 अंक आहेत। आणि हे 2 अंकी आहेत म्हणजे गुणाकार करूया याने 2 ने। ठीक आहे, नंतर 3 अंकी असलेले अंक किती? ठीक आहे, 3 अंकी म्हणजे 3 अंकी असलेला फक्त एकच अंक आहे, तो म्हणजे 100। बरोबर, तर मग इथे 100 हा एकच अंक आहे म्हणून 1 गुणिले हा 3 अंकी आहे मग गुणिले 3। तर 9 एके 9, 9 दुने 18 आणि 1 0 180 आणि 3 एके 3। आता आपल्याला ह्याची करायची बेरीज। 9 अधिक 0 9, 9 आणि 3 9, 10 11 12, 3 बोटं ऍड केली, 10 11 12 2, हातचा आला 1, 8 आणि 1 9 आणि एकाचा 1। बरोबर आहे, म्हणजे 1 ते 100 मध्ये टोटल किती अंक आहेत? तर 192 अंक आहेत। बरोबर आहे, तर आता आपण काय काय बघितलं? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांची सुरुवात, ज्या मालिकेची सुरुवात 1 ने होते आणि तिचा शेवट हा अनंत असतो त्यांना म्हणतात नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या सर्वात लहान असलेली कोणती? 1। सर्वात मोठी असलेली कोणती? मोजू शकत नाही, म्हणजे ती अनंतामध्ये आहे।
बरोबर आहे. त्याच्यानंतर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा फरक किती असतो? नेहमी 1चाच असतो. 1 ते 100 मध्ये असलेल्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज 5050 येते. किती येते? 5050 येते. 1 ते 10 मध्ये असलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज ही 55 असते आणि 1 ते 100 मध्ये असलेल्या ज्या एकूण संख्या आहेत नैसर्गिक संख्या किती, त्याच्यात किती अंक येतात तर त्याच्यामध्ये येतात टोटल 192 अंक. बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण काही उदाहरणं सुरू करूया त्याच्या बेसिसवरती. ठीक आहे ना, लक्ष द्या. बरं, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की समजा 31 ते 40 मधील सर्व संख्यांची बेरीज किती? काय प्रश्न आपला? 31 ते 40 मधील सर्व संख्यांची बेरीज किती? आता मला सांगा 31 ते 40 मध्ये म्हणजे काय? 31 + 32 + 33 असं आपण करत बसणार आहोत का? नाही. त्यांची आपल्याकडे एक शॉर्ट ट्रिक अवेलेबल आहे आणि ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बघा, 31 ते 40 ही जो प्रकार आहे ना तो वर्गांतर आहे. वर्गांतर म्हणजे काय? एक ग्रुप आपल्याला अवेलेबल आहे की 31 ते 40 मध्ये सर्व संख्यांची बेरीज किती. त्याच्यासाठी काय ट्रिक अप्लाय करायची? पहिला अंक आहे 31, नंतर काय आहे 40. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पहिला अंक कोणता घ्यायचा आहे? 3. ठीक आहे, तो 3 लिहून घ्यायचा आणि त्याच्यानंतर 1 ते 10 मध्ये ज्या संख्या होत्या त्यांची बेरीज किती होती? 55. ते 55 आपल्याला इथे लिहायचं. समजलं कसं? लक्षात समजलं कसं करायचं ते? काय सांगितलं? 31 ते 40 मध्ये सर्व संख्यांची बेरीज किती. जेव्हा आपल्याला एका ग्रुपमध्ये म्हणजे वर्गांतर किंवा वर्ग पूर्ण एक असा ग्रुप दिलेला आहे, ह्यांची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर त्याची बेरीज करताना पहिल्या नंबरचा पहिला अंक खाली घ्यायचा म्हणजे तो 3, कारण 31 पहिला अंक आहे आणि त्याच्यानंतर 1 ते 10 मध्ये टोटल नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येते? 55 येते. मग ती झाली 55. ठीक आहे. अजून एक बघूया. 41 ते 50 मधील सर्व संख्यांची बेरीज किती? हा आपला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? 31 ते 50 मधील सर्व संख्यांची बेरीज किती? कसं उत्तर करणार बघा. हा पहिल्यांदा 4 आणि किती झाले टोटल? 1 ते 10 मधील संख्यांची बेरीज किती आहे? 50 आहे. म्हणून काय लिहिले? 50. आले लक्ष? 55. राईट. समजलं इथपर्यंत? परत एकदा सांगते काय शॉर्ट ट्रिक आहे, काय नियम आहे. 31 ते 40 मध्ये ह्या जेव्हा क्रमवार संख्या असतात त्यांचा एक वर्गांतर असते, एक ग्रुप असतो. अशा संख्यातील नैसर्गिक संख्यांची जर बेरीज करायची असेल तर तो पहिला अंक, त्यातला पहिला अंक आणि 1 ते 10 मधल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज जी येते ती तिथे घ्यायची. म्हणजे किती झाली? 355. बरोबर आहे. ठीक आहे. बरं, पुढे बघूया आपण. पुढचा घेऊया आपण. समजा 13च्या पाढ्यातील सर्व संख्यांची बेरीज किती? 13च्या पाढ्यातील सर्व संख्यांची बेरीज किती? हा आपला प्रश्न आहे. मग अशा वेळेला आपण काय करणार आहे? सगळ्यात पहिला पाढा कोणता आहे सांगा बघू. कोणत्या पाढ्याची बेरीज हवी? 13चा पाढा जर आपण म्हटलं तर त्या 13च्या पाढ्यामध्ये जेवढे संख्या आहेत त्या सगळ्यांची आपल्याला बेरीज काढायची. तर इथे लिहायचा 13चा पाढा. बरोबर आहे. 13चा पाढा लिहित नाही बसायचा, फक्त 13, कारण 13चा पाढा आहे ना म्हणून 13 अंक लिहिला. 13 अंक आणि त्याच्यानंतर 1 ते 100 मधल्या संख्यांची बेरीज किती येते? 55. त्याच्याबरोबर करायचा गुणाकार. आता गुणाकार कसा करणार बघा. 13 गुणिले 55. बरोबर आहे. 5 त्रिक 15, हातचाला 1, 5 एके 5 आणि 1 6. बरोबर आहे. नंतर एक शून्य घेतला, साइन 3, 5 त्रिक परत 15, 5 हातचाला 1, 5 एके 5 आणि 1 किती आले? 6. यांची आपण काय करणार आहोत? टोटल करणार आहोत. बरोबर आहे. चला करा टोटल. 5 चे 5, 6 आणि 5, 6 आणि 5 किती होतात? 6, 7, 8, 9, 10, 11, 1 हातचाला 1, 6 आणि 1 7. किती आलं उत्तर? 715. आले लक्षात? ठीक आहे. परत बघूया. पुढचा अंक घेऊया. 14 पाढ्यातील सर्व संख्यांची बेरीज किती? काय सांगितलंय? 14 पाढ्यातील सर्व संख्यांची बेरीज किती? म्हणजे काय घ्यायचं आधी? 14. त्याला गुणाकार कशाने करायचा? 1 ते 10 पर्यंत ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांच्या बेरजेने आपल्याला इथे करायचा आहे गुणाकार. त्यांची बेरीज किती आहे? 55 आहे. म्हणून गुणिले 55 करूया. ठीक आहे. कसं करणार? 14 गुणिले 55, 5 चोक 20, हातचाला 2.
5 एके 5, 6 7 झाले 70, एक शून्य घेतला, परत 5 चोक 20, हात आला 2, 5 एके 5, 6 7 किती झाले 7, म्हणजे 0 7 आणि 7. तर 14 पाढ्यामध्ये जेवढ्या टोटल नंबर येतात त्यांच्या सगळ्यांची संख्यांची बेरीज किती येते, 770 येते. ठीक आहे ना. बरं, हा एक ग्रुप झाला. म्हणजे आपण दोन प्रकार शिकलो. कोणते कोणते दोन प्रकार शिकलो? जर आपल्याला ग्रुप दिला असेल, वर्गांतर दिलेलं असेल आणि त्यातल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज जर विचारली, म्हणजे जसं की 11 ते 20 मधल्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, तर पहिल्या अंकातील पहिला अंक खाली घ्यायचा, पहिल्या संख्येतील पहिला अंक 1 आणि 1 ते 10च्या संख्यांची बेरीज झाली 155. हे आपण पहिले ट्रिक शिकलो. बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये काय होतं, आपल्याला कोणता तरी पाढा दिलेला आहे आणि त्या पाढ्यातल्या सगळ्या अंकांची बेरीज करायची, तर ती आपण कशी करणार? समजा 12च्या पाढ्यामध्ये असलेल्या एकूण संख्यांची बेरीज किती, तर काय करायचं, 12 गुणिले 1 ते 10 मध्ये असलेल्या संख्यांची बेरीज म्हणजे किती, 55. बरोबर आहे. मग आता कसं करणार, 12 गुणिले 55, 5 दुने 10, हात आला 1, 5 एके 5 आणि 1 6, परत 5 शून्य घेतला, 5 दुने 10, हात आला 1, 5 एके 5 आणि 1 6, किती आले 660. म्हणजे 12च्या पाढ्यामध्ये जेवढ्या संख्या येतात त्यांची बेरीज किती येते, 660. हे दोन प्रकार आता आपण बघितले. बरं, आता आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊया. बरं, काय आहे आपला पुढचा प्रकार बघा. 36 ते काय आहे, 36 ते 49 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती. 36 ते 49 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती. बरं, आता आपल्याला बेरीज विचारली आहे का, नाही. आपल्याला फक्त एवढंच विचारलंय, 36 ते 49 पर्यंत ज्या संख्या आहेत त्या टोटल एकूण किती संख्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, दोन ज्या संख्या दिल्या आहेत त्या संख्यांचा फरक म्हणजे 49 मायनस 36 वजा 36 कसं करणार, म्हणजे 49 वजा 36 करा. बघू, 9 6 गेले किती होतात, 3, 4 1 गेला किती आलं, 13. हे उत्तर आहे का, नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला करायचे 1 आहे बेरीज करते, त्याच्यामध्ये 1 आपल्याला मिळवायचा आहे, म्हणजे किती झाले, 14 झाले. म्हणजे 36 ते 49 पर्यंत ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये टोटल किती संख्या येतात, तर 14 संख्या येतात. मग आता याचं सूत्र घ्यायचा नियम काय, जेव्हा आपल्याला नैसर्गिक संख्या किती आहेत हे काढायचं असेल तर दिलेल्या संख्यांची वजाबाकी करून त्याच्यामध्ये 1 ने त्याला अधिक करावे. काय सांगितलं नियम मी तुम्हाला, जर आपल्याला दिलेल्या संख्यांचा नंबर काढायचा असेल, दिलेल्या संख्या किती संख्या आहेत, नैसर्गिक संख्या दिल्या असल्या त्या किती आहेत हे जर आपल्याला काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, दिलेल्या संख्यांची वजाबाकी करून त्यात 1 अधिक करावा, म्हणजे आपल्याला उत्तर येणार आहे की आपल्याकडे एकूण नैसर्गिक संख्या किती आहे. ठीक आहे. आता अजून एक प्रश्न बघूया आपण. प्रश्न नंबर 2. समजा 55 ते 69 पर्यंतच्या एकूण संख्या किती. एकूण संख्या किती. काय करणार आहे, दोन दिलेल्या संख्यांची वजाबाकी. दिलेल्या संख्यांची वजाबाकी म्हणजे 69 वजा 55. ठीक आहे. काय करणार, 9 मायनस 9 मायनस 9 वजा 5, 9 वजा 5 केलं 5, 6 7 8 9. बरोबर आहे. वजाबाकी करताना काय करायचं बघा, छोटा नंबर आहे 5, 9 तून पहिला 5 वजा करायचे, म्हणजे हा 5 पासून 5 ला सोडून द्यायचा आणि 9 पर्यंत काउंट करायचं. 5 ला सोडून 6 7 8 आणि 9 किती राहिले, 4 राहिले. बरोबर आहे. म्हणजे इथे आले 4. 6 तून 5 गेले किती आला, 1. म्हणजे उत्तर किती आलं, 14. पण हे उत्तर आहे का, ह्याच्यामध्ये आपल्याला अधिक 1 करायचं आहे, म्हणजे अधिक 1 केला तर आपल्याला उत्तर किती भेटलं, 15. म्हणजे याचा अर्थ काय, 55 ते 69 पर्यंत ज्या संख्या आहेत त्यात एकूण नैसर्गिक संख्या किती आहे, तर 15 एकूण नैसर्गिक संख्या आहेत. नियम लक्षात राहील, सूत्र लक्षात राहील. काय सूत्र होतं, दिलेल्या संख्या जेव्हा आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या असतील तर दिलेल्या संख्यांची वजाबाकी करून त्यात अधिक 1 करावा, म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल की किती नैसर्गिक संख्या आपल्याकडे आहे. बर, त्यानंतर आपण बघूया अजून एखादं उदाहरण घेऊया. 19 ते 41 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती. काय सांगितलं, 19 ते 41 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती. नैसर्गिक संख्या किती काढायचे, म्हणजे दिलेल्या संख्यांची वजाबाकी, म्हणजेच 41 वजा 19. एखादं 9 जातो का, नाही जात. म्हणजे काय केलं, इकडून घेतला 1, म्हणजे इथे झाले 11. 11 तून 9 घालवायचे, 9 सोडून द्या, 9 10 आणि 11 म्हणजे किती उरले, 2. म्हणजे इथे आले 2.
4 ने इकडे 1 दिला होता म्हणून वरती किती घेतले 3, 3तून 1 गेला, 3तून 1 वजा गेला, किती राहिले 3तून 1 वजा गेला, किती राहिले 2, किती आला 22. इथे केली आपण वजाबाकी म्हणजे 41 वजा 19 कोण आपलं उत्तर आलं होतं 22 आणि त्याच्यामध्ये आपल्याला अधिक 1 करायचं आहे. 2 आणि 1 3 आणि 1 23 म्हणजे 19 ते 41 पर्यंत असलेल्या एकूण नैसर्गिक संख्या किती तर 23 एकूण नैसर्गिक संख्या येतात. बरं आता आपण हे बघूया ह्या गणितातली जी ही मेथड आहे त्याचा बुद्धिमत्तेमध्ये कधी कधी कसा प्रश्न येऊ शकतो हे आपण बघूया. ठीक आहे. बरं आता इथे लक्ष द्या. एका व्यक्तीजवळ XO 10,553 ते XO 10,570 20 रुपयांच्या नोटा आहेत. काय सांगितलं एका व्यक्तीजवळ XO 10,553 ते XO 10,570 20 रुपयांच्या नोटा आहेत तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये आहेत. काय सांगितलं त्याच्याजवळ एकूण किती रुपये आहेत. बरं चला बघूया कसं सॉल्व करणार याला. कसं सॉल्व करणार किती नोट आहेत त्याच्याकडे XO 10,553 ते XO 10,570 पर्यंतच्या नोटा आहेत. हे झाले नोटांचे नंबर. त्याच्यातला हा झाला सिरियल नंबर ह्याला बाजूला ठेवा म्हणजे अंक कोणते झाले 10,553 ते 10,570 ह्या त्याच्याकडे असलेल्या नोट आहेत. आधी आपल्याला काय करावं लागेल त्यांची किती नोट आहेत त्या काढाव्या लागतील. किती नोट आहेत त्या काढण्यासाठी काय करतो 2 आपल्याला संख्या दिलेल्या त्यातला नैसर्गिक संख्या किती हे काढण्यासाठी दिलेल्या संख्यांची वजाबाकी अधिक 1 म्हणजे 10,570 वजा 10,553 करा. 10 10 5 105 105 कॉमन आहे म्हणजे नाही घेतलं तरी चालेल म्हणजे 70 वजा 53 शून्यातून 3 जातं का नाही जात म्हणजे किती घेतले वरती 10. 10तून 3 गेले किती होतात 7. 7 ने इकडे 1 दिला होता म्हणजे 7चे किती उरले फक्त 6. 6तून 5 गेले किती उरला 1 किती आलं 17 पण अधिक 1 करणार म्हणजे आले 18. तर एका व्यक्तीजवळ किती नोटा आहेत 18 नोटा आहेत. पण या 18 नोटा किती रुपयांच्या आहेत 20 रुपयांच्या आहेत म्हणजे 18 गुणिले 20 बरोबर आहे. तर 18 गुणिले 20 करूया इकडे आपण 18 गुणिले 20 कसं करणार सोप्या पद्धतीने आपण असं करू शकतो. 18 लिहा 20 वरती 1 शून्य आहे तो शून्य घ्या बाजूला त्याला इथे लिहून टाका झालं. आता 2 ने सरळ 18 गुणाकार करायचा 8 दुने 16 हातचा आला 1 बे के बे 2 आणि 1 3 किती झाले 360 म्हणजे त्या व्यक्तीजवळ 360 रुपये आहेत. आले लक्षात. तर संख्या मालेमधल्या नैसर्गिक संख्यांच्या ज्या ट्रिक आहेत त्याचा आपण बुद्धिमत्तेमध्ये कशा पद्धतीने उपयोग करू शकतो याचा अंदाज तुम्हाला आला असेल. चला अजून एक उदाहरण घेऊया. त्या उदाहरणाने आपलं ह्याच पद्धतीचं एक उदाहरण घेऊया. ठीक आहे. समजा एका व्यक्तीजवळ FO 98,435 ते FO 98,490 पर्यंत 50 रुपयाच्या नोटा आहेत. तर एकूण रुपये किती. काय प्रश्न आपल्याकडे एका व्यक्तीजवळ जर FO 98,435 ते 98,490 पर्यंतच्या 50 रुपयांच्या नोटा आहेत तर एकूण रुपये किती. नोटा नाही विचारत काय विचारलं रुपये. तर आधी आपण सिरियल नंबर काढून टाकूया. नंबर काय होता 98,435 आणि दुसरा नंबर काय आपल्याकडे 98,490 बरोबर आहे. तर 98,435 आणि 98,490 याच्यामध्ये हा नंबर त्याचा कॉमन आहे म्हणजे सेम आहे त्याला काढून टाका बाजूला. उरलं किती
35 आणि काय 90, बरोबर आहे. तर काय करायचं, ह्या काय नैसर्गिक संख्यांच्या मध्ये 35 ते 90 पर्यंत किती नैसर्गिक संख्या ह्या काढण्यासाठी ट्रिक वापरली होती आपण, ती वापरू शकतो. काय करणार, दिलेल्या संख्यांची वजाबाकी अधिक 1, दिलेल्या नैसर्गिक संख्यांची वजाबाकी अधिक 1 हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय 90 वजा 35. बरं, शून्यातून 5 जातो का, नाही जात. म्हणजे ह्याच्याकडनं घेतले 10, 1 म्हणजे झाले 10, 10 वजा 5 5, 9 ने दिला होता 1 म्हणजे 9चे किती उरले 8, 8तून 3 गेले किती होतात 5, बरोबर आहे. म्हणजे हे झालं 55, दोन नैसर्गिक संख्यांची वजाबाकी केली, त्याचा झाला डिफरन्स, त्याच्यामध्ये करायचा अधिक 1, 5 आणि 1 6, 5चे 5 किती झाले 56. म्हणजे आपल्याकडे एकूण किती नोटा आहेत, तर 56 नोटा आहेत. पण प्रश्नामध्ये काय विचारलेलं आपल्याला, आपल्याकडे एकूण किती रुपये आहेत, म्हणून 56 गुणिले 50, बरोबर आहे. आता ह्याची वजाबाकी करताना कसं करायचं, 56, 50 वरती एक शून्य आहे, इथे लिहा फक्त 5 आणि तो शून्य खाली लिहून टाका आणि फक्त 5 ने गुणाकार करा. 5 sin 5 30 म्हणजे 0, ह्याचा किती आला 3, 5 5 25, 25 आणि 3 25, 26 27 28 म्हणजे किती झाले 2800 रुपये. तर त्या व्यक्तीजवळ किती रुपये आहेत, टोटल 2800 रुपये आहेत. आलं लक्षात, ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपण नोटांचा प्रकार सॉल्व्ह करू शकतो. जे नैसर्गिक संख्यांची जी ट्रिक बघितली त्या पद्धतीने आपल्याला इथे ह्याचा उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. बरं, आता पुढे बघूया आपला प्रश्न. आपण वेगवेगळ्या ट्रिक काय बघितलं थोडं रिकॉल करूया फटाफट. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघितलं होतं, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पाठ झालं पाहिजे, इथल्या इथेच पाठ झालं पाहिजे. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ज्या मालिकेची सुरुवात 1 पासून होते त्याला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. त्याची सुरुवात 1 पासून असते, शेवट अनंतापर्यंत असतो, बरोबर आहे. त्याच्याबरोबर त्यातल्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती 1, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या अनंतामध्ये आहे. दोन नैसर्गिक संख्यांचा फरक असतो 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येते 5050. 1 ते 10 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येते बाळांनो 55, बरोबर आहे. त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंत असलेल्या संख्यांमध्ये अंक किती 192, ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं काय होतं की जर वर्गांतर दिलेलं असेल आणि त्यातल्या आपल्याला संख्यांची बेरीज विचारली असेल, जसं की 31 ते 40 ह्या क्रमावर असलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, काय ट्रिक वापरली होती 3 चे 3 आणि 1 ते 10 पर्यंत असलेल्या संख्यांची बेरीज 55 ती इथे लिहून टाकायची. हे आपण पहिला प्रकार बघितला होता. दुसरा प्रकार काय बघितला होता, कोणत्याही पाढ्यातील येणाऱ्या संख्यांची बेरीज किती. समजा 11च्या पाढ्यातील येणाऱ्या संख्यांची बेरीज किती, म्हणजे काय 11चा पाढा आहे ना म्हणून लिहायचं 11 गुणिले 1 ते 10 मध्ये असलेल्या संख्यांची बेरीज म्हणजेच किती 55. मग 11 गुणिले 55 करताना काय करणार, मोठ्या नंबर वर घ्या, छोटा नंबर खाली घ्या, कारण छोट्या नंबरचे पाढे तुमचे पाठ आहेत असणार, बरोबर. पाढे पाठ पाहिजेत, कमीत कमी 15 पर्यंत पाढे पाठ पाहिजेत, 15 ते 20 पर्यंत. जेवढे पाढे पाठ असतील तेवढे तुम्ही कमीत कमी वेळामध्ये तुमचं गणित सोडवू शकता, बरोबर आहे. मग आता ह्याचं जर मल्टिप्लिकेशन करायचंय किंवा गुणाकार करायचंय, समजा तुम्हाला 11चा पण पाढा येत नाही तर 5 एके 5, बरोबर आहे. परत 5 एके 5, इथे लिहिला 1 0, परत 5 एके 5 आणि 5 एके 5 करा टोटल 5 आणि 5 10, हातचा आले 5 आणि 1 6, म्हणजे 11च्या पाढ्यामध्ये येणाऱ्या एकूण संख्यांची बेरीज किती तर 605. आपण हा एक प्रकार बघितला. हे दोन प्रकार आपले झाले. त्यानंतर जर आपल्याला काढायचं असेल दिलेल्या नैसर्गिक संख्यांमध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत क्रमवार नैसर्गिक संख्यांमध्ये, जसं की 35 ते 56 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती, हे जर आपल्याला काढायचं असेल तर दिलेल्या संख्यांची वजाबाकी अधिक 1 हे त्याचं झालं सूत्र. काय सूत्र सांगितलं, दिलेल्या संख्यांची वजाबाकी म्हणजे 56 वजा 35. 56 वजा 35 करताना 56 वजा 35 करायचंय. 6तून 5 गेला, राहिला 1, 5तून 3 गेले, 5तून 3 गेले बघा, 5ची पोट आहेत 5 इथे 3 गेले, नाही कळत ते सरळ करायचं 2, राहिले किती 2 21 आणि ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला अधिक 1 म्हणजे किती झाले 22. म्हणजे काय अंक होता 35 ते 56 पर्यंत असलेल्या एकूण नैसर्गिक संख्या किती तर 22. हे लक्षात आलं. ह्याच्यावर आपण बघितलं की बुद्धिमत्तेमध्ये आपण त्याचा कसा वापर करू शकतो. तर ह्या प्रकारची उदाहरणं आपण बघितली. आता आपण बघणार आहोत क्रमवार दिलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. काय बघणार आहोत, कोणताही ग्रुप जर आपल्याला कोणताही ग्रुप क्वेश्चन दिलेला आहे, क्रमवार दिलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. समजा 1 ते 30 काय सांगितलं मी 1 ते 30 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती, पर्यंतच्या सर्व
संख्यांची बेरीज किती, कसं काढणार काय याचं उत्तर? आता आपल्याला 1 ते 30 पर्यंतच्या संख्या विचारलेल्या नाहीये, 1 ते 30 पर्यंत येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली आहे. तर आपण काय करणार, त्याचं सूत्र कसं आहे आपल्याकडे? याचं सूत्र आहे n अधिक 1 भागिले 2. कसं करणार आहे ह्याचं लिहिणार कसं? शेवटची संख्या गुणिले कंसामध्ये शेवटची संख्या अधिक 1 भागिले 2 हे झालं सूत्र. बरोबर आहे. आता हे बघूया, 1 ते 30 मध्ये शेवटची संख्या कोणती आहे? 30 ही आहे. म्हणजे 30 गुणिले 30 अधिक 1 भागिले 2. कंस आला कुठेही, म्हणजे कंस म्हणजे काय? गुणाकार येतो तिथे. आधी काय करायचा? कंस सोडवायचा. बरोबर आहे. कंस सोडवताना काय करणार आहे? 30 अधिक 1 किती येतं? 31. म्हणजे 30 गुणिले 30 अधिक 1 31 भागिले 2. बरोबर आहे. आता 2 चा डबल 12 सगळ्यांना येतो. बे एके बे, इथे पण बे एके बे, राहिला किती? 1. बे 5 10 म्हणजे किती झालं? 15. आता 15 ने 31 चा करायचा गुणाकार बाळांना. कसा करणार? 31 गुणिले 15. बरोबर आहे. कसं करणार? 5 एके 5, 5 त्रिक 15 झाले 15. नंतर घेतला एक शून्य, दशकाचा एक शून्य घेतला. 1 एके 1, 1 3 एके 3, नंतर झाले 5, 5 आणि 1 6, 3 आणि 1 4. काय आलं उत्तर? काय आलं? 465 रुपये. बरोबर आहे. आलं लक्षात? काय केलं आपण बघा, 1 ते 30 पर्यंत असलेल्या ज्या सोळा संख्या आहेत त्यांची बेरीज किती? 1 ते 30 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती? क्रमवार नैसर्गिक संख्या दिलेल्या आहेत. जर क्रमवार नैसर्गिक संख्या दिलेली असेल, त्याची सुरुवातीपासून असेल, अशा वेळेला त्या संख्यांची बेरीज करताना आपलं सूत्र काय? शेवटची संख्या गुणिले शेवटची संख्या अधिक 1 भागिले 2. करून टाका आत्ताच पाठ. काय सांगितलं? शेवटची संख्या गुणिले शेवटची संख्या अधिक 1 भागिले 2. ठीक आहे. बरं, आता अजून एखादं उदाहरण बघूया आपण. सेम प्रकारचं आपण अजून एक उदाहरण बघूया. 1 ते 55 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती? 1 ते 55 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती? आपल्याला हे सोडवायचं आहे. आता आपल्या दिलेल्या संख्या कोणत्या आहेत? 1 ते 55. आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आपलं सूत्र काय होतं? जर आपल्याला सुरुवातीपासून संख्या दिलेल्या आहे आणि त्यांची जर बेरीज विचारली असेल तर आपलं सूत्र होतं शेवटची संख्या. शेवटची संख्या कोणती? 55 गुणिले परत काय येणार आहे? 55 अधिक 1 भागिले 2. ठीक आहे. आधी कंस सोडवायचा, म्हणजे 55 गुणिले 55 मध्ये किती येतं? 56 भागिले 2. बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा, 2 ची कसोटी येते सगळ्यांना. 2 ची कसोटी काय येते? ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 हे अंक येतात त्या सगळ्या संख्यांना 2 ने भाग जातो. कसोट्या पाठच करायला लागणार बाळांनो, त्याच्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाहीये. काय आपल्याकडे 2 ची कसोटी? ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 आणि 8 हा अंक असतो त्या संख्येला 2 ने भाग जातो. ठीक आहे. म्हणजे 55 ला 2 ने भाग जाईल का? नाही जाणार. का? कारण शेवटचा अंक कोणता आहे? 5 आहे. मग 56 ला 2 ने भाग जाईल का? हो जाईल. कारण शेवटचा अंक कोणता आहे? 6 आहे. म्हणजे 2 एके 2, मग 2 बे दुने 4, हात राहिला किती? 1. बे 8 16. कोणता अंक मिळाला? 55 गुणिले 28. ठीक आहे. करा गुणाकार पटापट. 8 पंचा 40, हात आला 4, 8 पंचा 40, 40 आणि 4 44. बरोबर आहे. 0 घेतला, 1 0 घेतला, 5 दुने 10, हात आला 1, परत 5 दुने 10 आणि 1 11. करा बेरीज. 0 4 4 आणि 1 5 आणि 1 किती आले टोटल? 1540. म्हणजेच ह्या 1 ते 55 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज किती येते आपल्याकडे? 1540. हा आपला एक प्रकार झाला. ह्या संख्या क्रमवार होत्या, सुरुवातीपासून होत्या. सुरुवातीपासून असलेल्या संख्यांची बेरीज करताना शेवटची संख्या गुणिले शेवटची संख्या अधिक 1 भागिले 2 हे सूत्र वापरायचं, आपल्याला उत्तर मिळेल. ठीक आहे. बरं, आता आपण पुढचा प्रकार बघूया. आता आपल्याला ज्या दिल्या होत्या त्या सगळ्या क्रमवार संख्या होत्या. जर आपल्या मधल्याच संख्या दिल्या तर त्यांच्या संख्येची बेरीज आपण कशी करणार आहोत त्याचं सूत्र बघूया. समजा प्रश्न आहे आपल्याकडे 33 ते 58. काय सांगितलं? 33 ते 58 पर्यंतच्या सर्व
संख्यांची बेरीज किती? बरं, आता मला सांगा ह्या संख्या सुरुवातीपासून आहेत का, 1 पासून आहेत का? नाहीये. म्हणजे ह्याला असं आपण जे सूत्र वापरणार आहोत ते वेगळं आहे. काय सूत्र आहे? दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. काय सांगितलं मी? दिलेल्या, लिहून घ्या, दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. बरं, दिलेल्या संख्या कोणत्या सांगा बघू. आता दिलेल्या संख्यांची बेरीज, दिलेल्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 33 आणि बेरीज करायची म्हणून अधिक आणि 58 भागिले किती आलं? 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या कशा काढतो? दिलेल्या संख्यांचा वजाबाकी अधिक 1 म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या. म्हणजे आपण जर एकूण नैसर्गिक संख्या काढणार आहोत तर एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे दिलेल्या संख्यांची वजाबाकी. दिलेल्या संख्या कोणत्या? 33 आणि 58 म्हणजे 58 वजा 33. 8तून 5 गेले किती राहिले? 8तून 3 गेले किती राहिले? 5. 5तून 3 गेले किती राहिले? 2. बघा 8तून 3 गेले राहिले किती? 5. 8. 8तून 3 गेले किती राहिले? 5 राहिले. 5तून 3 गेले किती राहिले? 2 म्हणजे किती राहिले? 25 अधिक 1 म्हणजे किती झाले? 5 आणि 1 6 आणि 2 किती झाले? 26. म्हणजे 33 ते 58 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती झाल्या? 26 झाल्या. म्हणून इथे आलं 26. बरोबर आहे? सूत्र आलं लक्षात? मागचा जो प्रकार आपण बघितला होता त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीपासूनच्या संख्या दिल्या होत्या. सुरुवातीपासून जर क्रमवार नैसर्गिक संख्या दिली असतील आणि त्यातल्या संख्यांची जर बेरीज विचारली असेल तर कोणतं सूत्र यूज केलं होतं? शेवटची संख्या गुणिले शेवटची संख्या अधिक 1 भागिले 2 n+1 अधिक 1 कंस म्हणजे गुणाकार. कंस म्हणजे काय? गुणाकार. मग आधी करायची होती बेरीज. बेरीज करून जो संख्या नंबर येईल त्या संख्येला गुणायचं होतं शेवटच्या संख्येने आणि मग भागाकार आपण करणार होतो. बरोबर आहे? ही होती जेव्हा आपल्याकडे क्रमवार नैसर्गिक संख्या असतील तेव्हा त्या सॉल्व्ह करण्यासाठी आपण हे करतो. पण जेव्हा आपल्याकडे ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या संख्या क्रमवार नाहीयेत, त्यामधूनच सुरुवात होत असतील आणि अशा संख्यांची जर बेरीज विचारली असेल तर आपल्याला सूत्र काय? दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले 2 आणि नंतर गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. मग एकूण नैसर्गिक संख्या आपण कशा काढतो? एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे दिलेल्या संख्यांची वजाबाकी अधिक 1. दिलेल्या संख्यांची वजाबाकी अधिक 1 आपल्याला मिळणार एकूण नैसर्गिक संख्या. ठीक आहे. बरं, आता मला सांगा इथे कोणतं चिन्ह आहे? प्लसचे चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहे. अधिकचं चिन्ह असेल तर खालच्या नंबरने वरच्या संख्येला भागाकार करू शकत नाही. आधी आपल्याला करावं लागतं अधिक. बरोबर आहे? म्हणजे 33 अधिक 58 तर करूया. 33 अधिक 58 8 8 आणि 3 8 9 10 11 1 हातचा 1 5 आणि 3 5 6 7 8 आणि 1 किती आले? 9 म्हणजे 91 भागिले 2 गुणिले किती आले? 26. आता बघा 91 ला 2 ने भाग जाईल का? नाही. 2 ची कसोटी काय? ज्या संख्येचा शेवटचा नंबर 0 2 4 6 आणि 8 असतो अशा संख्येला 2 ने भाग जातो. ही 2 ची कसोटी झाली. मग 91 चा शेवटचा नंबर कोणता आहे? 1 आहे. म्हणजे ह्याला 2 ने भाग जाऊ शकत नाही. मग इथे गुणाकार आहे 26 आहे. 26 ला 2 ने भाग जातो का? तर जातो, कारण 26 च्या शेवटची संख्या जो आहे ती 6 आहे. म्हणजे 26 ला 2 ने भाग जाऊ शकतो. म्हणून 2 1 2 2 1 2. बरोबर आहे? 2 1 2 नंतर 2 त्रिक 6 म्हणजे किती झाले? 13. आता काय करणार आहे? 91 गुणिले 13 काय आलं आता? 91 गुणिले 13 कसं करणार? 91 गुणिले 13 इथे लक्षात द्या. चला 91 आधी घ्या गुणिले 13 3 चा टेबल येतो 3 1 3 9 त्रिक 27 3 9 3 9 27. बरोबर आहे? नंतर परत 0 1 1 1 आणि 1 9 9 करा वजाबाकी ह्यांची आधी बेरीज करा. 3 3 7 अधिक 1 8 9 10 11 किती आलं? आन्सर उत्तर किती आलं? 1183. तर जर आपल्याला संख्या दिल्या क्रमवार आहेत पण त्या सुरुवातीपासून नाहीये आणि त्यांच्या संख्यांची बेरीज करायची असेल तर दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या हे त्याचं आपलं सूत्र आपण वापरू शकतो. बरोबर आहे बाळांनो? इथपर्यंत समजलं? बरं, ठीक आहे. आता अजून एक उदाहरण घेऊया आपण ह्याच पद्धतीचं. आता समजूया ह्या ज्या संख्या आहेत त्या आपण बदलूया. 23 ते 44. 23 ते काय? 44. आपल्याला काढायचं 23 ते 44 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती? सुरुवातीपासून आहेत का? नाहीये. म्हणजे सूत्र कोणतं वापरणार आपण? दिलेल्या संख्यांची बेरीज. दिलेल्या संख्यांची बेरीज किती? 44 अधिक 23 भागिले 2.
काय सांगितलं 44 अधिक 23 भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या। एकूण नैसर्गिक संख्या कशा काढणार? दिलेल्या संख्यांची वजाबाकी अधिक 1। दिलेल्या संख्या किती 44, त्यांची 44 वजा 23, 4 तून 3 गेला 1, 4 तून 2 गेले 2 अधिक 1, 1 आणि 1 2, 2 चे 2 म्हणजे किती झाल्या 22। बरं, आता डायरेक्ट आपण 2 ने वरती भागाकार करू शकतो का? नाही करू शकत, कारण मध्ये कोणतं चिन्ह आहे? अधिकचं चिन्ह आहे। मध्ये जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर खालच्या नंबरने म्हणजे छेदाने आपण अंशाला भागू शकतो, पण इथे आपण भागाकार करू शकत नाहीये। मग आता आपण काय करायचं? आधी वरच्याची करायची बेरीज, म्हणजे कशी 44 अधिक 23, ठीक, 4 आणि 3 4, 5 6 7, 4 आणि 2 6, किती झाले 67, बरोबर आहे। मग 67 भागिले 2 गुणिले 22। आता करू शकतो का परत भागाकार? नाही करू शकत। 2 ची कसोटी काय? 2 ची कसोटी ज्या संख्येच्या शेवटच्या संख्या 0 2 4 6 8 असा असेल तिथे आपण कशाने भागाकार करू शकतो? 2 ने करू शकतो। इथे करू शकतो का? नाही करू शकत, पण 2 ने 22 ला भागू शकतो, कारण शेवटचा नंबर कोणता आहे? 2 आहे, म्हणजे बे एके बे, म्हणजे किती आले 67 गुणिले 11। आता कसं करणार आहे 67 गुणिले 11? बघा इथे लक्षात घ्या, 67 गुणिले 11 1 7 1 7, 1 गुणिले 6 किती येतं 6, परत 0, परत 7 1 7, 6 1 6, करा बेरीज करा 7 6 आणि 7, 6 आणि 7 किती होतात? 6 12 13, 3 हात चाले 6 आणि 1 परत 7, किती उत्तर आलं 7037। हा झाला आपला पुढचा प्रकार। आपल्याला सांगितलं आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज करा, पण संख्या क्रमवार नाहीये। संख्या क्रमवार असतं तर कोणतं सूत्र आपलं होतं? शेवटची संख्या गुणिले शेवटची संख्या अधिक 1 भागिले 2। क्रमवार संख्या असतील तर आणि सुरुवातीपासून असतील तर, पण जर आपल्याला क्रमवार संख्यांची बेरीज करायला सांगितली पण त्या सुरुवातीपासून नाहीये तर सूत्र कोणतं आपण वापरतो? दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या, हे पद्धत आपण वापरू शकतो, ठीक आहे। आता आपण एक महत्त्वाचा प्रकार घेणार आहोत की आपल्याला जर काही संख्या दिल्या तर त्याच्यापासून किती वेगवेगळ्या संख्या बनतील, बरोबर आहे, ठीक आहे। चला इथे लक्ष द्या। समजा आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याकडे आहे 3 6 आणि 8 हे 3 नंबर आहेत। ह्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या 3 अंकी किती संख्या, म्हणजे काय? या अंकांपासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्या किती? प्रश्न काय? 3 6 8 हे 3 अंक दिलेत आणि ह्या अंकांपासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्या किती? आता आपण असं काढत बसणार आहे का 3 6 8 368 683 नंतर 838 किंवा 836 किंवा 863 असं आपण काढत बसणार आहे का? नाही, आपल्याकडे वेळ नाही तेवढा काढण्यासाठी। मग ह्याची ट्रिक काय बघा, आपल्याकडे किती अंक दिलेत? 3 अंक दिलेत, पहिला अंक, दुसरा अंक आणि तिसरा अंक, असं आपल्याकडे किती अंक अवेलेबल आहे? 3। ह्याच्यात किती अंकी संख्या बनवायच्या? 3 अंकी संख्या बनवायच्या। ह्याच्यामध्ये 0 आहे का? नाही आहे। बघा ह्याच्यामध्ये कोणता 0 आहे का? 0 असेल तर सॉल्व्ह करण्याची पद्धत आणि त्याचं सूत्र वेगळं आहे। म्हणून आधी बघायचं आपल्याला ज्या संख्या दिल्या त्याच्यामध्ये 0 आहे का? नाही। ह्याच्यापासून आपल्याला 3 अंकी संख्या बनवायच्या, 3 अंक दिलेले म्हणजे पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा अंक, आणि त्यांच्यामध्ये काय करणार आपण? गुणाकार करणार आहे। चला गुणाकार करूया। त्यांचा करायचा गुणाकार कसा येणार आहे? बेत्रे 6, म्हणजे 3 6 8 ह्या 3 अंकापासून होणाऱ्या 3 अंकी संख्या किती? तर 8 6, बरोबर आहे। परत सांगू का? परत बघूया आपण काय सांगितलं। 3 6 8 आपल्याकडे 3 अंक आहेत, ह्या 3 अंकापासून आपल्याला 3 अंकी संख्या बनवायच्या, तर अशा किती संख्या बनतील? ह्याच्यासाठी आपल्याला किती अंक दिलेले आहेत? 3, म्हणजे पहिला अंक, दुसरा अंक आणि तिसरा अंक, आणि ह्यांचा करायचा गुणाकार म्हणजे गुणिले आणि गुणिले, बेत्रे किती आले? 6, म्हणजे ह्या 3 अंकापासून 3 अंकी किती संख्या बनतील? 6 संख्या बनतील, बरोबर आहे। बरं ठीक आहे, आता आपण बघूया दुसरं उदाहरण। समजा आपल्याकडे दिलेला आहे 5 आणि 9 ह्या अंकापासून तयार होणाऱ्या 5 अंकी संख्या किती? किती अंकी संख्या बनवायची आपल्याला? 5 अंकी संख्या पण किती दिलेल्या आहेत? 5, म्हणजे काय? 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5, 5 अंक आहेत ना, म्हणजे 1 2 3 4 5 ह्या सगळ्यांचा करायचा गुणाकार। कसं करणार आहे? बेत्रिक 6
साइन चौक 24. आता 24 गुणिले 5 करूया. 24 गुणिले 5, 5 चौक 20, 5 गुणिले 10 आणि 12 किती झाले 120. म्हणजे किती बनतील आपले 120 संख्या बनतील. 5 चौक 20, 20 त्रिक 60 आणि साइन गुणे 12 म्हणजे किती झाले 120. असं पण आपण करू शकतो. म्हणजे आपल्याकडे दिलेल्या 5 संख्यांपासून 5 अंकी संख्या बनवायच्या असतील तर त्या 120 अशा 5 अंकी संख्या बनतील. याची ट्रिक खूप सोपी आहे. आलं लक्षात. 5 अंकी संख्या बनवायच्या आहेत ना, म्हणून 1 ते 5 पर्यंत 1 2 3 4 5 अंक लिहा आणि त्यांचा करा गुणाकार. बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये शून्य नव्हता. शून्य असेल तर काय करायचं ते बघूया आपण. शून्य असेल तर काय कराल. समजा असं दिलेलं आहे आपल्याला. हा आपला प्रश्न आहे. 3 0 आणि 8 या अंकापासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्या किती. किती अंकी पाहिजे आपल्याला 3 अंकी. आपण ह्याच्या आधी कोणती पद्धत वापरली होती 1 गुणिले 2 गुणिले 3. बरोबर आहे. पण जर शून्य असेल तर सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे. सगळ्यात मोठी संख्या 3 आहे. 3तून करायचा वजा 1. वजा 1 करून किती उरलं 2. बरोबर आहे. आणि हे 2 असंच आणि हे 1 असंच. ह्यांचा करायचा गुणाकार. आले लक्षात. जर आपल्याला ज्या संख्या दिल्यात त्याच्यामध्ये शून्य असेल तर सगळ्यात मोठ्या संख्येतून 1 वजा करा आणि त्याच्यातून आहे ना उत्तरांचे करा गुणाकार. बरोबर आहे. मग बे एके बे, बे दुने 4 म्हणजे 3 0 8 ह्या 3 संख्यापासून किती संख्या बनतील आपल्या 4 संख्या बनतील. बरोबर आहे. आले लक्षात. ठीक आहे. बरं अजून एक उदाहरण बघूया आपण आता ह्याचं. समजा आपल्याकडे संख्या आहेत 3 9 5 आणि 0. किती अंकी संख्या झाल्या. किती संख्या झाल्या 4. ह्याच्यापासून किती 4 अंकी संख्या बनते. 0 आहे का याच्यामध्ये. हो आहे. मग काय करणार आहे 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4. पण जो सगळ्यात मोठा अंक आहे त्यातून आपण काय करणार आहे वजा 1. मग वजा 1 केले किती होणार 3. म्हणजे 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 करा गुणाकार. 3 त्रिक 9, 9 दुने 18, 18 एके 18 म्हणजे उत्तर किती आलं 18. तर ह्या 4 अंकांपासून ज्या 4 अंकी संख्या बनतील त्या किती बनतील 18 बनतील. बघा आपण 2 प्रकार बघितले. अशा संख्या की ज्यात शून्य नाहीये. शून्य नसेल तर वजा 1 करू नका. डायरेक्ट दिलेल्या संख्यांची काय कराल सरळ दिलेल्या संख्यांचा गुणाकार करा. तुम्हाला उत्तर भेटेल. पण जर शून्य असेल त्याच्यामध्ये तर सगळ्यात मोठ्या संख्येमधून 1 वजा करा आणि नंतर आलेल्या उत्तराच्या बरोबर गुणाकार करा. बरोबर आहे. ही ट्रिक आली लक्षात सगळ्यांच्या. बरं ठीक आहे. आता आपण घेणार आहोत जर दिलेल्या 3 अंकी संख्येपासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज आपण बघितली. बरं आता काय बघितलं दिलेल्या संख्यांपासून किती अंकी संख्या बनते. आता आपण बघणार आहोत बेरीज किती होईल त्यांची. ठीक आहे ना. बरं बघूया 1 मिनिट. समजा तुमच्याकडे क्वेश्चन दिलेला आहे 3 4 9 यापासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती. 3 अंकी संख्यांची बेरीज किती. आले लक्षात. काय सांगितलं ते काय सांगितलं 3 4 9 यापासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती. ह्याच्या आधीच्या प्रकारामध्ये काय होतं 3 4 9 ह्यांपासून सारणाऱ्या 3 अंकी संख्या किती. आता त्या सगळ्या संख्यांची आपल्याला करायची बेरीज. तर आपल्याकडे काय करायचंय तर ह्याच्यामध्ये ट्रिक आपली आहे. सूत्राचं काय दिलेल्या संख्यांची बेरीज करून त्याला 222 ने गुणाकार. पाठ करून टाका. काय सांगितलं दिलेल्या संख्यांची बेरीज करून त्याला 222 ने गुणाकार. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये शून्य आहे का नाहीये. जर शून्य असेल तर गुणाकार करताना वेगळ्या संख्येने करावा लागतो. त्याची पद्धत वेगळी आहे. तर आता काय लक्षात ठेवायचं आधी बघायचं आपला क्वेश्चन काय. आपला प्रश्न काय आहे. आपल्या 3 अंकी संख्या दिली आहे आणि त्या संख्यांमध्ये काय विचारले 3 संख्यांपासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती. बरोबर आहे. मग काय करणार दिलेल्या संख्यांची आधी करायची बेरीज. मग दिलेल्या संख्या कोणत्या 3 अधिक 4 अधिक 9 ह्या झाल्या दिलेल्या संख्या. मग करा ह्यांची बेरीज 3 आणि 4 4 5 6 7 7 आणि 9 किती होतात बघा 4 5 6 7 7 अधिक 9 बरोबर 9 10 11 12 13 14 15 आणि 16 म्हणजे किती झाली टोटल ह्याची झाली 7 16 बरोबर आहे. मग ही झाली 16 आणि काय करायला सांगितलंय
ट्रिक काय सांगितलंय, दिलेल्या अंकांची बेरीज करून त्याला 222 ने गुणावे. फिक्स्ड कशाने गुणावे, कन्फर्म, ह्याने 222 नेच गुणायचं. म्हणजे हिंट झाली आपली. याच्यामध्ये हिंट काय आपली 222. ह्याच्यामध्ये शून्य नाहीये. शून्य नसेल तर दिलेल्या संख्यांची बेरीज करण्यासाठी 222 ने गुणाकार करावा लागतो. बरं, आता करूया गुणाकार. 222 गुणिले 16, 6 दुने 12 हात चालाय, 6 दुने 12 आणि 1 13, 3 हात चालाय, 6 दुने 12 आणि 1 13, 0. एकाने गुणाकार केला सेम नंबर येतात. 2 1 2, 2 1 2 आणि परत 2 1 2. कराची बेरीज 2, 3 आणि 2 5, 3 आणि 2 5, 2 आणि 1 2 आणि 1 3. बरोबर आहे. म्हणजे उत्तर किती आलं, 3552. काय उत्तर होतं प्रश्नात आले लक्षात. दिलेल्या संख्येपासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज विचारली असता दिलेल्या संख्यांची बेरीज करावी आणि त्याला 222 ने त्याला 222 ने गुणाकार करा. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये शून्य नव्हता. बरं, मग शून्य असेल तर काय तेही बघूया. ठीक आहे. समजा आपल्याकडे जो नंबर दिलेला आहे तो आहे 409. किती अंक दिलेले आहेत, 3 अंक दिलेले आहेत. ह्यापासून बनणाऱ्या 3 अंकी संख्या ज्या बनतील इथे लिहिते. काय बघत होतो आपण, 405. हे 3 नंबर आपल्याकडे आहेत. या पासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती, हा आपला प्रश्न आहे. बरं, ह्यापासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज करण्यासाठी ह्याची हिंट काय बघा. दिलेल्या संख्यांची बेरीज म्हणजे 4 अधिक 0 अधिक 5, 4 अधिक 0 4, 4 अधिक 5 9 गुणिले 211. तर इथे आपल्याकडे हिंट किती दिलेली आहे, 211. लक्षात ठेवायचं, जर आपल्या दिलेल्या संख्यांमध्ये जर 0 असेल आणि त्या संख्यांच्या पासून बनणाऱ्या संख्यांची बेरीज विचारली असेल तर 0 असताना दिलेल्या संख्यांची बेरीज करून त्याला गुणायचे 211 ने. पण जर 0 नसेल तर काय कशाने गुणाकार करायचा, 222 ने. म्हणजे 211 ने गुणाकार करायचा. तर उत्तर आपल्याला काढायचं 211 गुणिले 9, 9 1 9, परत एकदा 9 1 9, 9 दुने किती आले, 18 आले. म्हणजे काय झालं, 1899. बरोबर आहे. तर आज आपण बरेचसे असे वेगवेगळे प्रकार बघितले होते. जर आपण बघूया शॉर्ट मध्ये फटाफट, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांच्या मालिकेची सुरुवात कशातून होते, बोला. ज्या मालिकेची संख्यांची सुरुवात 1 ने होते त्याला संख्या म्हणतात आणि त्यांचा शेवट हा अनंत असतो, त्याला म्हणतात नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या अनंत असतात. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. सर्वात मोठी संख्या अनंतापर्यंत आहे, ती मोजू शकत नाही. इंग्रजी अक्षर n ने तिला दर्शवलं जातं. हा एक त्याचा नियम होता. त्यानंतर 1 ते 100 मध्ये ज्या संख्या आहेत त्यांची टोटल येते 5050. पण 1 ते 10 मध्ये असलेल्या संख्यांची बेरीज किती येते, 55. 1 ते 100 मध्ये एकूण किती संख्या आहेत, 192 संख्या आहेत. त्यानंतर आपण बघितलं होतं, जर वर्ग दिलेला असेल म्हणजे एक वर्गांतर असेल, एक ग्रुप असेल आणि त्यांच्या नैसर्गिक संख्यांची जर बेरीज विचारली असेल, जसं की 41 ते 51, 41 ते 50, ह्या नैसर्गिक संख्यांमध्ये असलेल्या संख्यांची बेरीज किती, तर आपण काय करणार होतो, 4. आणि 1 ते 10 मध्ये असलेल्या नैसर्गिक संख्यांची टोटल किती होती, 55. झालं आपलं उत्तर. बरोबर. ही आपण पहिली ट्रिक शिकली होतो. दुसरी ट्रिक आपण काय बघितली होती सांगा जरा पटापट, मला आठवत आहे. समजा असं विचारलं असेल की 13च्या पाढ्यामध्ये येणाऱ्या संख्यांची बेरीज किती, तर 13चा पाढा म्हणून लिहिलं 13 गुणिले 1 ते 10 पर्यंत येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे किती झाली, 55. तुम्ही ह्या दोघांचा गुणाकार करा, तुम्हाला जे उत्तर येईल ते 13च्या पाढ्यामध्ये येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज असेल. हे आपण दुसरी ट्रिक बघितली होती. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, दिलेल्या संख्यांतील एकूण नैसर्गिक संख्या किती. बरोबर आहे. दिलेल्या संख्यांतील एकूण नैसर्गिक संख्या किती, जसं की 31 ते किंवा 37 ते 31 ते 65 मध्ये येणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्या किती, एवढंच विचारलं. तर काय करायचं, दिलेल्या संख्यांची वजाबाकी अधिक 1 म्हणजेच 65 वजा 37 येणाऱ्या उत्तरामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अधिक 1. मग आपल्याला कळेल की दिलेल्या संख्यांमध्ये येणाऱ्या संख्यांची किती एकूण नैसर्गिक संख्या असते. इथपर्यंत लक्षात आलं. ह्या झाल्या आपल्या एकूण नैसर्गिक संख्या काढण्याची पद्धत. ठीक आहे. त्यानंतर समजा ह्याचं उत्तर आपल्याला
उपयोग कशामध्ये होऊ शकतो? ह्याचा उपयोग आपल्याला बुद्धिमत्ता येणाऱ्या क्वेश्चनमध्येही होऊ शकतो. बुद्धिमत्तेमध्ये असे प्रश्न विचारले जातात की नोटा आहेत, त्या एवढ्या नोटा एखाद्या व्यक्तीकडे इथपासून इथपर्यंतच्या नोटा आहेत आणि त्या नोटा 20 रुपयाच्या आहेत किंवा 10 रुपयाच्या आहेत, तर त्याच्याकडे एकूण रुपये किती? मग तुम्ही काय करणार आहात? दिलेल्या 2 नोटांच्या नंबरची वजाबाकी, बरोबर, म्हणजे दिलेल्या 2 संख्यांची बेरीज अधिक 1 हे केलं की तुम्हाला मिळतील त्या नोटा, किती नोटा आहेत, आणि गुणिले जेवढ्या किमतीच्या नोटा आहेत त्याने गुणाकार करा, तुम्हाला उत्तर भेटेल. हे बुद्धिमत्तेमध्ये आपण बघू शकतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत, समजा सुरुवातीपासून जर आपल्याला काही नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली असेल तर ते कसं करणार बघा. 1 ते 30 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तेव्हा काय करणार आहे आपण? शेवटची संख्या गुणिले शेवटची संख्या अधिक 1 भागिले 2 आपल्याला उत्तर भेटून जाईल. पण हेच जर आपल्याला असं विचारलं 35 किंवा 36 ते 47 मध्ये येणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? ह्यांची सुरुवातीपासून दिलेली आहेत. इथे सुरुवातीपासून आहेत का? नाहीये. सुरुवातीपासून असेल तर हे सूत्र आपण वापरणार आहे. काय होतं सूत्र? n गुणिले n+1 भागिले 2 हे त्याचं सूत्र होतं. पण ते जर आपल्याला दिलेल्या नैसर्गिक संख्या हा सुरुवातीपासून नाहीये तर त्यावेळेला आपल्याला काय करायचंय? दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 36 बरोबर आहे अधिक 47 भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. हे आपण बघणार आहोत. बरोबर आहे. एकूण नैसर्गिक संख्या कशा काढणार? दिलेल्या संख्यांची वजाबाकी अधिक 1 म्हणजे आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या भेटते आणि मग आपल्याला उत्तर शोधायचंय. आले लक्षात? नंतर हे झाली दुसरी पद्धत. त्यानंतर आपण काय घेतलं होतं? समजा आपल्याकडे 9, 6 आणि 8 हे 3 नंबर आहेत. ह्या दिलेल्या 3 अंकांपासून किती 3 अंकी संख्या बनतील हे काढण्यासाठी किती अंक आहेत? 3. 1 गुणिले 2 गुणिले 3. पण ह्याच्यामध्ये 0 नव्हता म्हणून ही पद्धत वापरली. तेच जर असं असेल 9, 0 आणि 8 दिलं असेल आणि सांगितलंय की ह्या 3 अंकांपासून किती 3 अंकी संख्या बनतील तर काय करणार आहोत? 1 गुणिले 2 गुणिले 3. पण सगळ्यात मोठ्या नंबर मधून वजा 1 केलं की येतं 2 म्हणून 1 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे उत्तर आलं 4. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत दिलेल्या अंकांपासून ज्या संख्या बनतील त्या अंकांची बेरीज किती? बरोबर आहे. 9, 6, 8 समजा हे 3 अंक आहेत. ह्या 3 अंकीपासून बनणाऱ्या संख्यांची आपल्याला विचारलेली आहे बेरीज. तर आपण ट्रिक काय अप्लाय करणार आहोत? दिलेल्या संख्यांची बेरीज जे उत्तर येईल 9 अधिक 6 अधिक 8 त्याला गुणाकार करायचा 222 ने. त्यांच्यामध्ये 0 नाहीये म्हणून 222 ने गुणाकार करायचा. ह्या अंकांमध्ये जर 0 असता तर आपण काय केलं असतं? दिलेल्या संख्यांची बेरीज केली असती आणि त्याला गुणाकार केला असता 211 ने. बरोबर आहे. तर असं वेगवेगळ्या पद्धतीचं आपण आज शिकलेलो आहोत आणि त्याच्यानंतर पुढे बरेचसे लेक्चर घेत राहू. आजचे लेक्चर समजलं असेल, ज्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आजचं लेक्चर जर आवडलं असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.